शिवरायांनंतर राहुल सोलापूरकर आता आंबेडकरांबद्दल बरळले। वेदांनुसार भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात असं वक्तव्य राहुल सोलापूरकरने केलंय। तर राहुल सोलापूरकर जिथे असेल तिथे झोडण्याचा इशारा जितेंद्र आव्हाडांनी दिलाय। सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव की जो आंबवडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो आणि त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो। त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हणलेलं आहे स ब्रह्म जानयती ती ब्राह्मणः, म्हणजे अभ्यास करून सगळं तो मोठं झालेलं आहे। तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये। सोलापूरकर तुम्ही जिथे असाल तुम्ही बाबासाहेबांना अरे तुरे म्हणताय की तो अरे आम्ही म्हणू तो आमचा बाप आहे बाप, तू म्हणशील का माझा बाप आहे हा? अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य त्या बाबासाहेबांनी दिलं। गप आपले शब्द मागे घे, शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे, नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल पण मी तुला जोडणार, मी तुला मारणार। बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही नाही सहन करणार। अरे तुझी लायकी काय? आम्ही जे वर्षानुवर्ष बोलतोय की मनुवाद्यांच्या डोक्यामधलं चातुर्वर्ण्याचं भूत कधीही जाणार नाही। जो शिकलेला असेल, जो ज्ञानी असेल तो ब्राह्मणच असेल, हा सोलापूरकर बोलतोय आणि तो बाबासाहेबांना ब्राह्मणही करून टाकतो। तर राहुल सोलापूरकरनी आता मला असं वाटतं की ऐतिहासिक बाबींवर बोलणंच टाळलं पाहिजे असं मला आता वाटतं। राहुल सोलापूरकर मी देखील त्यांना चांगलं ओळखतो, कलाकार म्हणून ते ज्येष्ठ आहेत, त्यांचा इतिहासावर अभ्यास आहे, परंतु त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतली आग्र्याची सुटका ती देखील मी मुलाखत बघितली आणि आज जर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काहीतरी बोलले असतील तर माझी त्यांना विनंती आहे मित्र म्हणून की त्यांनी आता इतिहासावर बोलणं टाळावं, कारण इतिहासाचा वेगळा उपयोग बोलण्यातनं ते जर करत असतील तर ते चुकीचं आहे आणि त्याच्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते। शिवरायांच्या चरणी किंवा बाबासाहेबांच्या चरणी जोपर्यंत तो नतमस्तक होत नाही, इतकंच काय नाक घासून दोन्ही महापुरुषांच्या जोड्यांवर जोपर्यंत तो माफीनामा त्याचा देत नाही तोपर्यंत त्याला माफ करायचं नाही। तो जिथे दिसेल त्या ठिकाणी मी त्याचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्तानं सांगतो। आणि सोलापूरकरची जो जीभ छाटेल त्याला सुद्धा 1 लाख रुपयाचं रोख बक्षीस मी या निमित्तानं जाहीर करतो। राहुल सोलापूरकरची जीभ जो छाटून आणेल त्याला 50 लाख रुपयाचं बक्षीस देऊ असं सुद्धा या ठिकाणी जाहीर करू। तुम्ही अटक करा, अन्यथा राज्यभर याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत। आम्ही काही सहन करू पण आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना आम्ही खपवून घेणार नाही। राहुल सोलापूरकरला तात्काळ अटक झाली पाहिजे ही ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी। छत्रपती शिवरायांबाबत गरळ ओकल्यामुळे 8 दिवसांपूर्वीच राहुल सोलापूरकरनं माफी मागितली। आता पुन्हा सोलापूरकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बरळला। सरकारनं त्याच्यावर येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये चांगले उपचार करावे आणि हा मेंटल नसेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून येरवडा जेलची निवांत हवा खायला पाठवून द्यावं। यावेळी तरी त्याचे लाड करू नये। रोहित पवार यांनी हे ट्विट केलेलं आहे।